मध्ये नारायणी आहे, जिच्या पावन भूमीनं, जिच्या पावन स्पर्शानं, जिच्या पावन सानिध्यानं ही भूमी पवित्र झालेली आहे, तिला मी प्रथम वंदन करतो. आणि दुसरी दुर्गा आदरणीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे. ही जगदंबाच आहे, जी जगाचं कल्याण करते. अशा आदरणीय अस्मिताताई कांबळे यांचा मी अतिशय गौरवानं उल्लेख करतो, ज्यांचं मी आता अक्षर पाहत होतो. नाही तर जिल्हा परिषद अध्यक्षांचे आमदार साहेबांचे अक्षर पण त्यांचं अक्षर मी पाहत होतो. साहेब कपाळे साहेब, अप्रतिम अक्षर, मनातून सुखावलं मी की इतकं सुंदर अक्षर राजकारणातल्या एखाद्या व्यक्तीचं असावं, यापेक्षा दुसरी आनंदाची घटना जगात कोणतीच नाही. ही मी आता अनुभवली आहे. ताई, मी आपलं अभिनंदन करतो. खरंच आपण खूप मोठे होणार आहात. आपल्या मनातली दोघांनी इच्छाशक्ती तुम्हाला काही अध्यक्षापुरतं शिबिर ठेवणार नाही, मला खात्री आहे. आपल्यामध्ये आम्ही आमदार, माननीय मुख्यमंत्री ही पदं आपल्यामध्ये पाहतो आहोत. कारण सॉक्रेटिसनं 4000 वर्षापूर्वी म्हटलं होतं की राजा हा तत्वज्ञानी असावा, राजा हा बुद्धिमान असावा, राजा हा तत्वनिष्ठ असावा, राजा हा परोपकार जनोपकार करणारा असावा. आणि राजकारणात बघितलं की ही व्याख्या आम्हाला निराशा देते. पण आपल्याकडे पाहिल्यानंतर आणि आपल्या बाजूला आता आपला अक्षर पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आपण खरंच या महाराष्ट्राच्या उत्तम अशा भाग्याला विधाते म्हणून लाभाल्याची आम्हाला खात्री आहे. हा केवळ तुमच्याकडे बोलण्याचा गौरवाचा केवळ औपचारिक भाग नाही, इतकं उत्तम असं व्यक्तिमत्व आपलं आम्ही अक्षर पाहिलं की तेव्हाच कळतं, कारण अक्षरातनं भविष्य कळत असतं. आदरणीय रेणुकाताई ज्या सभापती आहेत पंचायत समिती तुळजापूरच्या, आदरणीय धुरगुडे साहेब जिल्हा परिषद सदस्य आहेत, काका ज्यांनी आपले कुठे गेले का, हा बाहेर गेलेत का, हा इतकं सुंदर बोलले, थोडाच वेळ बोलले पण खरंच छान बोलले. अतिशय चांगले मुद्दे त्यामध्ये त्यांनी मांडलेले होते. मी त्यांचं अभिनंदन करतो. आदरणीय कपाळे साहेब यांनी 15-20 मिनिट खरं तर माझ्याबद्दल बोलले, माझ्यावर प्रेम आहे, त्यांचा प्रश्नच नाही का गावातले आहोत. मी सांगत असताना सांगत असतो की कपाळे साहेब आणि मी क्लासमेट पेक्षा दारिद्र्य मेंट आहोत, गरिबी मेंट आहोत. ते 2 रुपये घेऊन डांगराला जायचे नदीला असताना, आणि मी हॉटेलवर नोकर राहायचा. हॉटेलवर किती रुपये मिळायचे महिन्याला, तर 15 रुपये, म्हणजे 50 पैसे रोज. तेवढं करून 15 रुपये महिन्याला मिळायचे. त्याच्यामध्ये पुस्तकाची आणि कपड्याची तजवीज करायची. कपाळे साहेब 1.5-2 रुपयाला नांगर वोकर वकर हाणण्यासाठी गावात जायचे. हे दारिद्र्याची जी नाळ आहे आमची, ती दारिद्र्याची नाळ गेल्या 40 वर्षापासून आम्ही एकमेकाला जोपासतो. या दारिद्र्याचं आम्ही दुःख कधी व्यक्त केलं नाही. दारिद्र्य जगण्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्याला दारिद्र्य आहे त्याने दुःखी होऊ नये. जे विद्यार्थी दरिद्री आहेत, गरीब आहेत, त्यांनी त्याला प्रेरणा स्वीकारावं, त्याला पायऱ्या तयार कराव्यात आणि विकासाच्या आणि उन्नतीच्या स्वर्गाचं दार गाठावं. त्यांनी अजिबात घाबरता कामा नये दारिद्र्याला. कपाळे साहेब कधी घाबरले नाहीत आणि राज्याच्या एका सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली. माझे मित्र शिवराम पांढरे साहेब, वाले संजयजी आणि गायकवाड सर, आपणही या क्षेत्रातले अत्यंत जाणकार आहात. आपले मी अभिनंदन करतो. धोंगडे राजेजी, लालासाहेब मगर, असा नारळ वरुता कठीण पण आत अमृतासारखं जल असं म्हटलं एका संतानं. तसा हा बोलतो भडबड भडबड, पण अंतकरणामध्ये विद्यार्थ्यांबद्दल, शाळेबद्दल, शिक्षणाबद्दल आणि विशेषतः शिक्षकांबद्दल प्रचंड प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या पोटी त्यांचं भलं व्हावं यासाठीच काम करणारे लालासाहेब. विभीषण पाटील सकाळी सकाळी भेटायला आले. प्रेम असलं 10 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय, होती पडी पडी जगनुवा पडेन पंडित होय. 2.5 अक्षर प्रेमाचे वाचले एकदा की जगातल्या सगळ्या पदव्या मिळतात. सकाळी सकाळी भेटायला आले. मी आभारी आहे पाटील सर. कल्याण बापू बेताळे, मोकळा माणूस अगदी असा. बशीर तांबोळी सर, अधूनमधून त्या सावित्री ग्रुपवर अधूनमधून बोलणं होत असतं आमचं. काहीतरी चांगलं व्हावं म्हणणारे. खरं सांगू का, महाराष्ट्र सगळा बघितला राज्याचे संचालक असताना, पण तुमच्या तोंडापुरतं नाही बोलत मी. तुमची नावं राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मी बोलत गेलोय की संघटना कशा असाव्यात पाहायचं असेल तर उस्मानाबादचा प्रत्येक संघटनेच्या नेत्याचं आज इथं म्हणजे संघटनेच्या नेत्याची शाळा बघा, अप्रतिम. तांबाडे सराची तर नाहीत, प्रकृतीनं काहीतरी आजारी येते 6 महिन्यापासून. त्यांना अतिशय लवकर प्रकृती चांगली हो अशी आपण शुभेच्छा देऊया. कुठली म्हणजे ही संघटनेची माणसं इतर जिल्ह्यामध्ये मी पाहिलेत, केवळ निगेटिव्ह बोलणार, शिक्षकाला काम करण्याला काम करू नको म्हणणार, अधिकाऱ्याबद्दल उचकवणार. पण उस्मानाबाद जिल्हा परिषदेतले शिक्षण विभागातले हे विस्तारात आमचे संघटनेचे सगळे शिक्षक अतिशय उत्तम काम करतात. पुरस्कारप्राप्त शिक्षक, इथले पत्रकारही. इथल्या मातीत मॅडम काय रसायन आहे मला माहित नाही उस्मानाबाद जिल्ह्याच्या.
मी अमेरिकेत गेलो तेव्हाही हे बोलायचा की खऱ्या अर्थानं उस्मानाबाद जिल्ह्यातले शिक्षक इतकं अप्रतिम का शिकवतात त्यांना कोणी सांगत नाही. आता माने साहेब पाहिल्यानंतर मला ते लक्षात यायला लागले की अशा प्रकारचे विस्तार अधिकारी सापडले तर जगातला कुठलाही कर्मचारी, जगातला कुठलाही शिक्षक, जगातले कुठलेही केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक अतिउत्तम काम करू शकतात हे आता आम्ही अनुभवतोय. खरं सांगू का, गेल्या तास 2 तास कार्यक्रम ऐकताना जो आनंद होतोय, शिक्षणाधिकारी झालो तेव्हा एवढा आनंद झाला नाही, डायरेक्टर झालो महाराष्ट्राचा तेवढा आनंद झाला नाही. आज या कार्यक्रमात संमिलित झाल्यानंतर जो आनंद झाला तो अप्रतिम आनंद आहे. ज्या आनंदाला उपकार करायचा आहे. त्या सुएझ कालव्याचं उद्घाटन होताना जगात अनेक नेतृत्व जमले होते. त्या कालव्याने जगाचं कल्याण केलं असं नाही म्हणणार मी. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उत्तम रोड होत आहेत, त्याच्याही शुभारंभाला, जनार्पणाला, कार्यक्रमाच्या प्रारंभाला लोक जमतात, त्याही कार्यक्रमाला महत्व नाही. एखाद्या साखर कारखान्याचं उद्घाटन होत असेल त्याही कारखान्याच्या उद्घाटनाला मी अजिबात महत्व देणार नाही. महत्व देईल त्या जिल्ह्या पिल्ल्याच्या कल्याणासाठी. इथं जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रम हा विश्वातला सगळ्यात मांगल्याचा, कल्याणाचा आणि ऊर्जित अवस्थेचा कार्यक्रम इथं संपन्न होतो आहे. म्हणून लेकरांच्या या कल्याणाच्या कार्यक्रमाला विश्वात महत्व. म्हणून कोठारी यावेळी म्हणालं होतं, राष्ट्र कलेक्टरच्या ऑफिसमध्ये घडत नाही, राष्ट्र मंत्रालयात घडत नाही, राष्ट्र कलेक्टर शिक्षण संचालकाच्या कार्यालयात घडत नाही, राष्ट्र ईओच्या कार्यालयात घडत नाही. राष्ट्र घडतं 4 भिंतीनं बांधलेल्या वर्गखोलीमध्ये आणि शाळेत देश घडत असतो. आणि हा देश घडवण्याचा कार्यक्रम चालू आहे. काही वेळापासून सावित्रीबाईच्या आणि महात्मा फुलेंच्या प्रतिमेला प्रथम विनम्र अभिवादन करतो की खऱ्या अर्थानं आम्हाला शिक्षणाचं काय असतं, रसायन काय आहे आणि कसं मोठं होता येतं त्यांनी आम्हाला शिकवलं. 2 महापुरुष ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले होते त्या महाराष्ट्राला कुणाकडनं काही शिकण्याची गरज नाही. पहिले छत्रपती शिवाजी महाराज शून्यातून 2000 मावळ्याच्या साह्यानं 2-2 लाख गरीबाला नेस्तनाबूत करून इथल्या माणसाचा सन्मान निर्माण करण्याचं काम 350 वर्षापूर्वी महाराजांनी केलेलं आहे. आणि दुसरा महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संबंध विश्वात अमेरिकेत जाऊन विचारलं तुम्ही की जगातला सगळ्यात उत्तम ज्ञानी आणि पराक्रमी कोण आहे, तुम्ही नाही बोलत. अमेरिकेचे तत्वज्ञ म्हणतात की जगामध्ये पराक्रमी माणूस एकच होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगामध्ये ज्ञानी एकच पुरुष होऊन गेला ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्या दोन्हीचेही आम्ही बाळासाहेब आम्हाला काय कमी आहे. इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये सम्मिलित होताना मला अतिशय आनंद होतो आहे. मानेसाहेब माझ्यासोबत 3 वर्ष काम केलं आहे त्यांनी. अप्रतिम अशा प्रकारचं काम इथं आपण निर्माण केलंय. त्यावेळेला बऱ्याच वेळा मानेसाहेबांवर टीका व्हायच्या की मुख्यालयालाच का आहेत ते, बाहेर का येत नाहीत किंवा मुख्यालयामध्ये राहून काम करतात. पण एखादा कर्मयोगी खऱ्या अर्थानं काम काय आहे दाखवून द्यायचं असेल तर मानेसाहेब तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. कार्यालयात जितकं उत्तम तुम्ही काम करत होतात त्याहीपेक्षा अप्रतिम काम बीटवर आणि फील्डवर कसं करता येतं हे तुमच्याकडे शिकावं राज्यातल्या सगळ्या विस्तार अधिकाऱ्यांनी. केवळ तुम्ही म्हणून सांगत नाही मी. शिक्षकांना सन्मान दिला की खऱ्या अर्थानं अप्रतिम अशा प्रकारच्या कामाचा प्रारंभ होत असतो ते आपण सिद्ध करून दाखवलंय. तुमची ती माहिती आम्ही वाचली आणि आम्हाला आश्चर्यचकित झालं खऱ्या अर्थानं की अप्रतिम अशा प्रकारचं एखादा नायक चांगला मिळाला तर सारे अनुयायी किती उत्तम काम करू शकतात. महाराष्ट्रानं शिकावं, आज या कार्यक्रमातनं शिकावं, उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडनं शिकावं राज्यानं. इतका सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. माझ्या प्रिय शिक्षक भावा बहिणींना ज्यांनी अप्रतिम काम करून आजच्या पुरस्काराला पात्र ठरले त्यांचे खरंच मनातून अभिनंदन करतो. आणि हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाडं तरी आता अवधानामूर्ती देऊनी बाळा शंभोरी की जे ज्या लेकरांसाठी आपण हे सगळं करतो आहोत त्या लेकरांना खरंच मनातून आशीर्वाद, अप्रतिम आशीर्वाद. कपाळे साहेबांनी खूप वर्णन चांगलं केलं या कार्यक्रमाचं खरं तर. आणि या सगळ्यांचं अभिनंदन करतो मी. आणि गेले अनेक दिवस हा कार्यक्रम कधी याची वाट पाहत होतो. निवृत्तीनंतर कपाळे साहेब असो आम्ही असो एकही दिवस लालासाहेबांनी आरोप केला पाहिजे बाबा ते महिना 2-2 वेळे घरी जात होते. खरं आहे ते. आता कॅलेंडरमध्ये लालासाहेब 30 पैकी 28 दिवस असेच रंगलेले आहेत. या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाला तुका म्हणे आता उल्लू उपकारात होता. लाख पगारी घेतल्या. आता काय राष्ट्रानं आम्हाला इतकं दिले, त्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं आम्हाला इतकं दिले, इतका सन्मान दिला होता या काळात. कपाळे साहेब आम्ही दोघे बोलत होतो. महाराष्ट्र वेगळा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषद वेगळी, उस्मानाबाद वेगळा, उस्मानाबादचे लोक वेगळे. इतकं वेगळे पण कसं आहे मला माहिती नाही. मी समाजशास्त्राच्या विचारवंतांना अनेकाला विनंती केली आहे की उस्मानाबादला जा आणि 2 वर्ष संशोधन करा. काय नेमकं त्या मातीमध्ये गुण आहे, काय नेमकं असं घडतं इथं की इथले 4-5 हजार शिक्षक उत्तम काम करतात. कोणाच्या अधिकाऱ्यानं काम करा सांगावं याची वाट बघत नाहीत.
कोणी आलं काय गेलं काय याची वाट बघत नाहीत. इथल्या शिक्षकांच्या मनामध्ये हे संस्कार झाले कसे? इथल्या संघटना विद्रोह न करता संबंध व्यवस्थेवर प्रेम करून उत्तम विद्यार्थी घडवायचं काम करतात कशा, याचा अभ्यास करायला मी राज्यातल्या अनेकांना सांगितले. जात मी उस्मानाबादला 750-800 वर्षापूर्वी अशीच एक सभा तेरला झाली होती. गोरोबा काकाच्या गावात झाली होती. ज्ञानदेव आले होते, निवृत्तीनाथ आले होते, सोपानदेव आले होते, मुक्ताबाई आल्या होत्या, चोखामेळा आले होते, सगळे संत नामदेव महाराज आले होते. इथं उस्मानाबादच्या तेरेच्या तीरावर मातीच्या काठावर इथं आले होते सगळे. आणि इथं कधीही गोरोबा काका पंढरपूरला जात नाही किंवा गोरोबा काका इथेच राहतात आणि इथला कर्मयोग करतात. आपण त्यांच्याकडे जाऊन ही संत मंडळी आली होती आणि त्या सगळ्यांना गोरोबा काकांनी सांगितलं की तुम्ही सगळे चांगले आहात, फक्त नामदेवाच्या मनामध्ये थोडासा गर्व आहे. याचा गर्व कमी करायचा असेल तर त्याला थोडासा गुरुकुळ जावं लागेल आणि त्यांनी औंढ्याला पाठवून दिलं. 800 वर्षानंतर याच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज इथं ही सभा संपन्न होतीये, ते विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि तुम्हाला सगळ्यांचं परीक्षण करण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी. त्या सभेनंतर मला अजूनही आठवतं, आम्ही 500 कीर्तनकारांचं एक संमेलन घेतलं होतं आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीनं. 300 मुल्ला मौलवीचं एक संमेलन घेतलं होतं. त्याला विनंती केली होती की मुल्ला मौलवीला विनंती अशी केली होती की तुम्ही ज्या गावात जाल तिथल्या मशिदीतनं शुक्रवारी नमाज अदा करताना लोकांना सांगा की तुमचे लेकरं शाळेमध्ये पाठवा. तुम्ही तुमच्या घरी संध्याकाळी 7च्या नंतर टीव्ही बंद करा. 7 ते 9 आमच्या लेकरांना अभ्यास करू द्या. आणि इथल्या कीर्तनकार महाराजांना सांगितलं होतं, विठ्ठल नावाच्या पंढरपूरच्या त्या कटेवर कर ठेवलेल्या विठ्ठलाचं कीर्तन थांबवा जरा. आता आमच्या गावातल्या पांडुरंगाचं, गावातल्या विठ्ठलाचं, गावातल्या खेड्या पाड्यातल्या वाडी तांड्याच्या उद्या कलेक्टर होणाऱ्या लेकरांसाठी पालकांचं प्रबोधन करणारं कीर्तन करा. आता हे 500 महाराजांनी सांगितलं होतं. माननीय जीवनराव गोरे त्यावेळेला अध्यक्ष होते, सभापती भाऊ चमळगे होते आणि या सगळ्यांनी तरतुदी सेसमध्ये पैसे दिले आम्हाला आणि त्यांना सांगितलं की हे कीर्तन संमेलन दिवसभर चाललं. सगळ्या कीर्तनकारांनी सांगितलं की आम्ही आता आमच्या कीर्तनाचा 50% भाग पालकांच्या मुलांना शाळेत पाठविण्याच्या उत्तम प्रबोधनासाठी आम्ही वापरू. इतर ठिकाणी नाही घडलं. यानंतर आम्ही इतर जिल्ह्यातही गेलो शिक्षणाधिकारी म्हणून, पण शब्द एखाद्या शिक्षणाधिकाऱ्यांनी टाकावा आणि जिल्हा परिषदेने शब्द विद्यार्थ्यांसाठी जसाच्या तसा झेलावा, हे फक्त उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे. म्हणून 5000 शिक्षकांच्या पवित्र चरणावर मी विनम्र माथा टेकून नमस्कार करतो. इतकं सुंदर काम या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत घडत आलेलं आहे. अमेरिकेत गेलो होतो, रशियात गेलो होतो, फ्रान्सला गेलो होतो. मला सरकारनं पाठवलं होतं. धडपड करणारा, नानासाहेब म्हणाले ना, महिना घरी न जाणारा, रात्रंदिवस काम करणारा असा वेळा शिक्षणाधिकारी आहे. बन्सल मॅडम आमच्या सचिव होत्या. त्यामुळे नांदेड तुम्ही अमेरिकेला जा, रशियाला जा, तिथंही बघा तिथं काय चाललंय. तिथं मी उस्मानाबादचं नाव सांगितलं होतं की असा एकमेव जिल्हा आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये की ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक मनाने काम करतात. त्यांना सांगायची अजिबात गरज नाही, कुणीही त्यांचं पर्यवेक्षण करायची गरज नाही. मानेसाहेब तुमचं भाग्य आहे की अतिशय उत्तम अशा शिक्षकांचं तुम्ही पर्यवेक्षण करताय. मानेसाहेब, नायक चांगला असला की अनुयायी उत्तमच होतात. एका गुरुकुलामध्ये शिक्षण चालू होतं, गुरु शिकवत होते आणि शिकवताना काहीतरी प्रचंड रोंगावणारा आवाज येत होता. कुणीतरी म्हटलं की वाघाची फौज येते आहे. गुरु म्हणाले, त्या वाघाच्या फौजेकडे बघा उंचावरून आणि सगळ्यात समोर कोण आहे बघा आणि मग मला सांगा. एक शिष्य उठला, बाहेर गेला, एका झाडावर चढला, प्रचंड धूळ उडत होती आणि ते रोंगावणाऱ्या वाघांची, सिंहाची फौज होती, पण समोर मात्र एक मेंढरू होतं. त्याने गुरुला सांगितलं, वाघ आणि सिंह येत आहेत, पण समोर कोण आहे, नेतृत्व कोण करताय? एक मेंढरू करताय. चिंताच करू नका, म्हणे आराम बसा, काहीच होत नाही. ते वाघ आणि सिंह, आपलं वाघ पण आणि सिंह पण विसरून गेले, ते काहीच करू शकत नाहीत कारण मेंढरू नेतृत्व करते. दुसऱ्या दिवशी पुन्हा आवाज आला असा रोंगावणारा. गुरु म्हणाले, बघा जाऊन कोण येत आहे. पुन्हा चढाव जाऊन बघितलं शिष्याने, तर मेंढरांची फौज होती. त्याच्यामध्ये साधे सुधे लहान लहान प्राणी होते, पण नेतृत्व मात्र सिंह करत होता. त्यांनी सांगितलं की गोरगरीब गायी बैल आहे. ते म्हणाले, नेतृत्व कोण करतोय? नेतृत्व सिंह करतोय. आपला आश्रम उचला आता. ते सगळे गाय बैल सिंह आणि मेंढर सगळे सिंह इतक्या ताकदीचे झाले, कारण नेतृत्व सिंह करतोय त्याचं. आणि म्हणून आता आपण उठून निघूया इथून. आता साहेब, नेतृत्व कोण करतो? जमावाचं आणि समूहाचं. याच्यावर त्या समूहाचं आणि खऱ्या अर्थानं त्या जमावाचं सामर्थ्य आणि ताकद तयार असते. आम्ही साहेब चांगले विस्ताराधिकारी मिळाल्यावर आम्ही शिक्षक फार चांगलं काम करतो, आमचा दोषच नाही.
पण सायंकाळ झाली की हॉटेलला या, तिथं तुमचं आम्ही रजिस्टर तपासतो, तिथं आम्हाला खायला प्यायला द्या, असं म्हणणाऱ्यांचे अनेक अपमान आम्ही सहन केलेत आयुष्यभर साहेब. मी शिक्षक असताना वेगवेगळ्या विस्ताराधिकारी भावांना, भाऊच म्हणतो काय करतात दुसरं काय म्हणणार मी आता, त्या सगळ्यांचा जात सोचला विनवण्याचा. सर आता आमच्या एका सरांनी सांगितलं, मोठे मेत्रे सर किंवा कोणती सांगितलं होतं की मी सर म्हणायचा, सर नोव्हेंबर महिन्यात माझ्या पहिलीतल्या पोराला जर जोडाक्षर वाचता नाही आले तर मला सस्पेंड करा, मी गुरुजी आहे शाळेतला. नांदेडे काय तुझं वगैरे रोज रोज तेच 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 बघा, कधी हॉटेलला येत नाहीस, कधी इकडे तिकडे जात नाहीस आणि हेच सांगतोस तुम्ही. म्हटलं सर शाळा बघावं माझी, साहेब आपण ते बघत आलात. आपण गेल्या 12 वर्षापासून 10 वर्षापासून आमच्या शिक्षकांच्या कामाचं उत्तम कौतुक केला. म्हणून हे जे बसलेली मंडळी आहे ना ही सर्व क्या बात है साहेब, आम्हाला शिक्षकांना एवढंच पाहिजे असतं, सन्मान दिलाय तुम्ही सगळ्यांना, मला माहिती. आम्ही तेच काम केलं होतं, उत्तम काम केलं आणि या बीडचं सोनं करून टाकलंय तुम्ही आज खऱ्या अर्थानं. साहेब या प्रत्येक लेकरांचे कलेक्टर आहे हो. वाडी, तांडा, पाडा या गावात तुम्ही गेला त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कलेक्टर लपलाय. दुर्दैवानं आम्ही कमी पडलो. ज्या ज्या वेळी समाजामध्ये वाईट घटना घडल्या त्यावेळी मी राज्याचा संचालक असताना म्हणायचा, घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला अगोदर मी जबाबदार आहे. दुष्कर्म झालं त्या हैदराबादला आमच्या डॉक्टर ताईवर एका, त्या दिवशी मी म्हणालो माझ्या भाषणात एका, या त्या दुष्कर्माला ती विद्यार्थीच आहेत होते कुठले तरी, त्यांनाही कुठेतरी गुरुजीनच शिकवलंय, त्यांनाही कुठेतरी शिक्षणाधिकारी होता आणि त्याही राज्याला कुठेतरी शिक्षण संचालक होता. ज्या चुका होतात समाजामध्ये त्याला आम्ही जबाबदार असतो, केवळ आम्ही असतो, शिक्षण विभाग जबाबदार असतो. आणि ते मान्य करताना आम्हाला अजिबात संकोच वाटत नाही, कारण विद्यार्थी वाईट निपचूच शकत नाही चांगल्या गुरुजीच्या हातून. विद्यार्थी हे दैवत माझे, हा माझा विश्वास असे आणि प्रत्येकाचं रूप मनोहर घडविण्यावी सज्ज असते. सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तम घडवायचा प्रयत्न केला तर लालासाहेब किंवा बिभीषण पाटील आपण सगळेच की जगामध्ये असं एकही अनुदार कृत्य होणार नाही, वाईट कामच होऊ शकत नाही. आणि तसे शिक्षक आणि तसे विस्तार अधिकारी या जिल्ह्याला लाभले, त्याचा मला अतिशय आनंद आहे. केंद्र प्रमुख आणि साहेब आपण रात्री 3-3 पर्यंत बैठक घेत होतो. अनेक बीटमध्ये आम्ही फिरत्या बैठका घ्यायच्या तालुक्याला. 3 वाजता आपण एकाही मुख्याध्यापकांनी, एकाही विस्ताराधिकाऱ्यांनी, एकाही केंद्र प्रमुख नाही म्हटलं की नांदेड साहेब काय धंदा काम आहे की नाही तुम्हाला, रात्री 2 पर्यंत कुठं बैठका काय असतात काय, अजिबात नाही. 2-2 वाजता आम्ही भोजन केले कुठल्या तरी एखाद्या बीटमध्ये. पण काम उत्तम करणारा, उत्तम समाज आणि आव्हानाला जिंकणारा समाज या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. महादेवसाहेबांचं निमंत्रण मिळालं तेव्हापासून मी उत्सुक होतो, कधी एकदा मला जायला मिळेल आणि कधी एकदा आमच्या प्रिय शिक्षक मित्रांचं कधी दर्शन होईल आणि कधी हे बाजूला बसले तरी वाघ, सिंह इथं गप्प बसले जातात. इतर जिल्ह्यात जाऊन बघा त्यांची काय ताकद असते ती, इथं ताकदच काय नाही. दादासाहेब येतात ओरडत आले की परत गप्प बसतात. मी म्हणायचा शिक्षणाधिकारी असताना अर्धे जोरात बोलतात, काळी तसं नाही त्यांचं. किंवा सगळे संघटनेचे आम्ही महिन्याला एका बैठक घ्यायचो. 1 तारखेला आमची बैठक म्हणजे बैठक संघटनेची, सगळ्या रविवारी बैठक घ्यायची आम्ही. 1 तारखेला जो कोणता रविवारी किंवा 1च्या नंतर रविवारी. अतिशय उत्तम अशा प्रकारे उस्मानाबाद जिल्ह्यानं आम्हाला प्रचंड शिकवलं. माणुसकी, मानवता, कर्तव्य निष्ठा काय असते हे शिकवलं. दौऱ्यावर निघालो की एखाद्या ठिकाणी घोरवळणारा गोराकी दिसायचा, ट्राउझर पांढरी, नेहरू शर्ट, गळ्यात तुळशीची माळ, आम्हाला कोड्याची माळ घातली आमच्या लालासाहेबांनी, तुळशीची माळ आणि अष्टगंध कपाळावर असला की गाडी उभं करायचा. ड्रायव्हरला काय करायचं, मला याच्या पाया पडायची साधूच्या. या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस जेव्हा जेव्हा अष्टगंध आणि गळ्यात माळ असायची तिथं उतरून पाया पडायचं. त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटायचं. जनावर ओळणारे आमच्या त्या शेतकरी मित्राला, हे काय पाया पडलाय, कोण कुठला आले, जीप मधनं आले आणि आमच्या पाया पडतोय. म्हटलं तुम्ही आहात या समाजाचे खरे करते राहते आणि तुमचा आशीर्वाद आमच्या शिक्षण विभागाला असावा यासाठी तुमच्या चरणावर नमस्कार करतोय मी. खूप आनंद वाटला मला साहेब, तुमचे कार्यक्रम बघितले आणि प्रचंड आनंद झाला. अहो शिष्यवृत्तीसाठी केलेले प्रयास महाराष्ट्रातल्या सगळ्या विस्तार अधिकाऱ्यांनी घ्यावं, हे घ्यावं, हे शिकवावं. या पद्धतीनं 80 लाख 90 लाख रुपये 1-1 कोटी गोळा करणारा हा जिल्हा आहे समाजासाठी. त्यांनी त्यांच्या बीटमध्ये स्वतंत्र खातं काढले. स्वतंत्र खातं काढायला परमिशन नाही बरं का, सरकारची परवानगी लागते. कपाळी तुम्हाला माहित आहे ते. स्वतंत्र खातं जर हेडमास्तर आणि कर्मचाऱ्यावर तुम्ही काढणार असाल काढले तुम्हाला नियम मोडलाच पाहिजे हो. नियम माणसासाठी आहे, नियम माणसासाठी आहे साहेब. तो माणसासाठी नियम नाही, माणूस नियमासाठी अजिबात नाही. कुठलंही मोडलं पाहिजे, आयुष्यभर मोडत आम्ही. मी त्या नागपूरला डेप्युटी डायरेक्टर होतो. शालेय लोकसेवा आयोग परीक्षा घ्यायचा आपल्या इथे घ्यायचा. त्याला आम्ही शिक्षक रत्न, ज्ञानरत्न अशा पुरस्काराची नावं दिली होती. मी आता येताना कपाळे साहेबांना म्हटलं, साहेब तिथे आदिवासी पोराला प्रिलिम पास, मेन पास आणि इंटरव्ह्यूचे 5 जिल्ह्याचे 5 रूम केल्या होत्या. रिटायर्ड कलेक्टर, रिटायर्ड एसपी तिथं बसवला होता. मी इंटरव्ह्यू घ्या.
म्हणजे साहेब हे सगळे आदिवासीचे लेकरं काय अप्रतिम इंटरव्ह्यू देतात, हे उद्याचे कलेक्टर होणार म्हणजे होणार. मी म्हटलं साहेब जर एखादा आदिवासी लेकरू येताना जर वारलं, रस्त्यामध्ये अपघात झाला तर ते का कुठं जाऊ? नांदेडने एक परीक्षा घेतली होती, त्या नांदेडला परीक्षा घ्यायला कोणी सांगितल्या? GR कुठं आहे? त्यानं परीक्षा घेताना हे लेकरू वारलं त्याला आधी सस्पेंड करा. पहिला निर्णय होणार की ती शिक्षण उपस्थितीला निलंबित करा आधी, कारण त्यानं परीक्षा का घेतली. पण अशा निलंबनाच्या टांगत्या तलवारी डोक्यावर 1000 घेऊन 30 वर्ष 28 वर्ष काम करत राहिलो मी शिक्षणाधिकाऱ्याचं, केवळ या विद्यार्थ्यांसाठी उत्तम विद्यार्थी घडावे. आणि या जिल्ह्याच्या शिक्षकांनी इतकी मदत केली. एका डेप्युटी कलेक्टरचा मला फोन आला नांदेडला, सर मी XYZ बोलतो. म्हटलं बोला सर. अहो मी गुरुजी होतो तुमच्या कार्यशाळेमध्ये आलो होतो, मी आज उपजिल्हाधिकारी आहे नांदेडला. म्हटलं बाळासाहेब तांबराने कार्यक्रम घेतला होता, तिथं डेप्युटी DYSP आले. म्हणले सर पाया पडले. मी गुरुजी होतो सर. म्हटले तुम्ही शिक्षक होता? हो. अहो सर शिक्षक होतो. शिक्षक असताना अभ्यास केला, कर्मयोग अनुसरला बाबासाहेब आंबेडकरांच्या 21 तास अभ्यासाचा, आणि 6 महिन्यात 1 वर्षात DYSP झालो. काय पाहिजे? हो हो हो. कौस्तुभ दिवेकर साहेब आणि विकास माने दोघंही माझ्याकडे आले. 2 बिडारे नव्हते त्यावेळी. हे इथं बोलायला कोण बसला असतं? तुम्हाला कधी केलं असतं तर तोंडच बंद झाला असता, एक शब्द बोलला नसता अजिबात. हे बोलकर राहावं तुमचं काय व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला ते करू शकलो नाही. आनंद साहेब जीवनामध्ये दुसरा काय अर्थ नाही, खरंच नाही. आज आहोत उद्या नाही, कोणत्या दिवशी कधी मृत्यू आहे याचा अजिबात भरोसा नाही. पण जे करायचं ते या लेकरांना कलेक्टर करण्यासाठी, लेकरांना तहसीलदार करण्यासाठी, या लेकरांना डॉक्टर करण्यासाठी, या लेकरांमधनं जिल्हा परिषदेच्या सभापती मॅडम, या लेकरांमधनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मॅडम घडाव्या, यासाठी तुम्ही आम्ही काम करतो. आम्हाला नको काही आता, आम्ही आयुष्यभर आनंदाने आयुष्यभर निर्माण केलंय, पण आता या लेकरांसाठी हे काम करण्यासाठी, आणि म्हणून मानेसाहेब तुम्ही हे उत्तम काम करताय, यासाठी तुमचं मी अभिनंदन करण्यासाठी तिथून आलोय. खरं तर खूप कार्यक्रम होते, मला अतिशय आनंद वाटतो की आपण सर्वांनीच पुरस्कार द्यायचे. वेळ भरपूर झालाय, पण मी पुन्हा एकदा या लेकरांसाठी जे करणं शक्य आहे ते करणे, कारण का जे काही देऊ मानेसाहेबाला प्रचंड तुमचं खाते काढून पैसे जमा केले. शिक्षकांनी 1 रुपयाच्या तिकिटासाठी भांडत केली, ते खरं बरं का? आम्ही 1980 मध्ये शिक्षक होतो, त्यावेळेला आमच्या गुजराती मी द्यायचं ना, त्यावेळेला 10 पैशाचं तिकीट होतं. हे 10 पैसे मी काय देणार? CPS साईड बसलं मी देणार नाही, कोण देणार मग ते? म्हणजे 10 पैशासाठी 1 रुपयासाठी 50 पैशासाठी भांडणारी माणसं लाखो रुपये देतात या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी. या खऱ्या अर्थानं या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांचा हा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आहे. आणि म्हणून जे करतायत मानेसाहेब काम, त्या कामाला खरंच आमचा अभिमान आहे आणि खरंच आमचं अभिनंदन आहे. फक्त एकच केले मानेसाहेबांनी, शिक्षकांना विश्वासात घेतला, प्रेम दिले साहेब. कधी कुणाचा अपमान नाही केला. अपमान करून क्रांत्या जगात कधीच झाल्या नाहीत, कुठंच. शिवराम पांडागडे माझे मित्र आहेत इथं, त्यांचाही मी उल्लेख करतो की ते म्हणाले की शिक्षणाचा कार्यक्रम मला की मला बघायची इच्छा असते. तो विचार आहे, इरिगेशन मध्ये अधीक्षक होते ते, पण शिक्षणाची आवड सगळ्यांना आहे. जसं कपाळे साहेब गेले 2-3 वर्षापासून रिटायर झाल्यापासून एकही कार्यक्रम सोडणार आहे कपाळे साहेब. ते म्हणतात विद्यार्थी आणि शिक्षक हे दोनच दैवादाने चुकून तिकडे गेलो. खरं आहे, आम्हाला इकडे येण्याची इच्छा होती. आणि कपाळे साहेब खरंच BED झाले होते बरं का, शिक्षणाधिकारी झाले असते, पण योग चुकला, ते BDO झाले आणि निघून गेले. ते या अर्थानं, खऱ्या अर्थानं. आणि म्हणून या शिक्षक मित्रांनी काय केले तर प्रेम दिले त्यांना. एकदा प्रेम दिलं साहेब शिक्षकांना, सन्मान आणि प्रेम आणि विश्वास, 3 गोष्टी फक्त सगळ्या अधिकाऱ्यांनी जपाव्या. सन्मान, प्रेम आणि विश्वास, हे 3 करा. काही गरज नाही साहेब, हे प्रत्येक घराघरात जिल्हाधिकारी करतील. कपाळे साहेब आणि आम्ही नांदेडला दीपावळीला, जास्त वेळ बोलला तर बोलायची इच्छा खूप असते. दीपावळीला जमलो, सगळा गाव जमला होता, आम्ही कर्मचारी जमलो सगळे. मी म्हणालो माझ्या बरोबर तुम्ही बोला साहेब, मी बोलालो. म्हटलं आपण सगळे कर्मचारी आहोत, पगार घेतो 60,000 70,000 1 लाख, पण गावासाठी काय करतो? सगळे गप्प बसले. गावासाठी तुम्ही काय करणार नसाल तर तुमचं मोठेपण काय, जाळायचं काय करा? कलेक्टर झाला काय, डायरेक्टर झाला काय, आणि अजून काही DSP झाला काय, काय जाळायचंय गावाला? काय करायचं म्हणजे कपाळे साहेबांनी आम्ही दोघांनाही 21,000 रुपये टेबलवर टाकले. समोर बसलेले 500 शिक्षक आणि कर्मचारी होते. प्रत्येकाने 5,000 10,000 11,000 10,000 साहेब 5 लाख रुपये जमले एका घंट्यामध्ये. 5 लाख. अप्रतिम ग्रंथालय काढलं गावामध्ये. आज 20 लाख रुपयाची पुस्तकं त्या ग्रंथालयामध्ये आहे.
कपाळे साहेब जे बोलले आता की 5 अधिकारी आता पास झालेत परीक्षेमध्ये, PSIच्या परीक्षेमध्ये. त्या ग्रंथालयात 50-55 गावातले युवक येतात आणि त्यांना सांगितलं तुम्हाला काहीही कमी पडलं तर सांगा, काहीही कमी पडू द्या तुम्हाला या ग्रंथालयामध्ये. महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम ग्रंथालय कुठं आहे तर त्या शिराढोणला आहे. आपल्याही जिल्ह्यामध्ये एक शिराढोण गाव आहे, आम्हाला विमानात त्याच्यावेळी गावावर जायचो. अप्रतिम ग्रंथालय निर्माण केले तिथं आम्ही. आणि आम्ही दरवर्षी आमचा जन्मदिवस आला की त्या दिवशी 10,000 11,000 रुपये आम्ही त्या ग्रंथालयाला देत असतो. दुसरा खर्च नका करू, मी विनंती करतो. ज्या गावात आपण सगळे आहात अशा गावामध्ये उद्दिष्ट एकच, खेडे, कपाळे साहेब मला हसता जरा 4 शब्द वापरले, खेडे, पाडे, वाडी आणि तांडे. हे या चार ठिकाणी देश बसलाय खऱ्या अर्थानं. उस्मानाबाद मध्ये देश नाही, नांदेडमध्ये देश नाही हो, देश तिथं आहे. आणि ते लेकरं अधिकारी व्हावे ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून त्यासाठी माझ्या प्रिय शिक्षक भावांना आणि बहिणींना माझी विनंती आहे की वर्गात बसलेले लेकरू अधिकारी होण्याची शक्यता प्रचंड असते. आम्ही फक्त स्वामीताई आहेत इथं उत्तम काम करणाऱ्या, राष्ट्रपती पुरस्कार मिळाले त्यांना, अनेक वर्षापासून मी त्यांच्या कामाला जवळून भिज्ञ आहे, अनभिज्ञ नाही, भिज्ञ आहे. आणि त्यांच्या कामाचं खरंच मी अभिनंदन करतो. आणि माणसामाच्या बीटमध्ये आहेत म्हणल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. एक मोठी टीम महाराष्ट्रामध्ये काम करते शिक्षकांची. आता पूर्वीसारखं राहिलं साहेब, काम करायला सांगा, काम चुका झालेत, आळसी झालेत, अजिबात आहे. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. एकीकडे गावात त्या काही अपप्रवृत्तीला लढतात आमचे शिक्षक, तेही त्रास देतात, त्यांना एकीकडे संघर्ष करतात आणि दुसरं उत्तम काम करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. अशा प्रकारचे. आणि म्हणून मी शिक्षकांना विनंती करतो की आपल्या प्रत्येक गावात जाऊन ते जे काही विद्यार्थी आहेत ना, मी एका शाळेत गेलो उस्मानाबाद जिल्ह्यात असताना, एक शिक्षक म्हणाला झाले, मी म्हणलं पहिलीच्या पोराला भाषण करून दाखवा. साहेब काय टिंगल करता का मिळेल आमची म्हणून, नाही टिंगल करत मी कधी. शिक्षकाचे टिंगल आणि मी आयुष्यात कधी शिकलाय, कारण मी 12 वर्ष शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये. शिक्षकाच्या सन्मानाचं एक नवं पर्व आपण निर्माण केलं. मला आता येताना संघटनेचे सगळेच म्हणाले साहेब तुम्ही रस्त्याला सही करून द्यायची. हो, मला माहित होतं की प्रत्येक सही मला सस्पेंड करू शकते नोकरीमधून. तर ही रस्त्यात एखाद्या शिक्षक आले की सर फलाना अरे काय GPF द्या इथं त्या इकडे म्हणलं सही करून द्यायची. काय एवढंच कर बाबा, काही वाईट करू नकोस, माझ्या सहीचा उपयोग वाईट करू नका. मी रस्त्यावर सह्या देतो, मी त्या गाडीच्या टाकाच्या सह्यावर पाय ठेवायचा आणि तिथंच सही करून द्यायचा. हजारो सह्या अशा करून दिल्या. पण माझ्या प्रिय शिक्षकांनी मला कधी धोका दिला नाही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या, कधीही नाही. अप्रतिम काम करून हे सिद्ध करून दाखवलं की सगळ्यात जास्त उत्तम काम उस्मानाबाद जिल्ह्यात घडत असतं. आणि म्हणून माझी विनंती माझ्या प्रिय शिक्षकांना, खरं तर शिक्षणाधिकारी यायला पाहिजे होते आज कार्यक्रमाला. आणि संबंध जिल्हाही जमा केला असताना साहेब आज या कार्यक्रमासाठी तुमचे एका बाजूला आणि सगळे जिल्ह्यातले शिक्षक एका बाजूले, तर मला खूप छान झालं असतं बरं का. कारण चांगले शिक्षक आहेत इथले. त्यांना एकच विनंती आहे शिक्षकांना की वर्गात बसला त्या गुरुजींनी मला सांगितलं की साहेब टिंगल करताय का आमची, पहिलीचं पूर्ण भाषण कसं केलं म्हटले. हेडमास्तर आले तेही म्हणले साहेब टिंगल करू नका. म्हणलं मी टिंगल नाही करत हो, माझी तळमळ एकच आहे, विद्यार्थी हे दैवत माझे, हा माझा विश्वास असेल. आणि एकेकाचं रूप मनोहर घडविणे आम्ही सज्ज आहे. मला प्रत्येक पोरामध्ये कलेक्टर दिसतो. ते म्हणले ते सर झालं ठीक आहे, ते सगळ्या झाल्या पहिलीच बरोबर भाषण कसं करेल. म्हणजे या इकडे. मी म्हटलं तुम्ही आता मला म्हणजे मूर्खात काढत नव्हते, पण तुम्हाला वेळात काढलात म्हणलं की पहिलीचं बरोबर. मी पहिलीच गेलो साहेब अक्षरशः. त्या पहिलीला जाऊन विद्यार्थ्यांना म्हटलं हा पहिला 10-12-15-16 विद्यार्थी होते. मी शेवटचं पोरग उठवलं, या म्हटलं इकडं आलं. बरं म्हणलं नाव काय, माधव. म्हणलं माधवराव या इकडं. माधवराव म्हणजे पोरग फुगला असं डुलत आलं. पहिलीचं पोरग 6 वर्षाचं पोरग साहेब. आत्मसन्मानावर राजाचा, राणीचा आणि दासीचा सारखा अधिकार असतो. आत्मसन्मानावर प्रत्येकाचा अधिकार सारखा असतो. भाई कार्यालयात आमच्या एखादा चतुर्थ श्रेणी शिपाई असेल त्याचाही अधिकार त्या कार्यालयातल्या सर्वोच्च सन्मानित अधिकार आहे, एवढाच सन्मानावर अधिकार आहे. लेकरू आलं हो पहिलीचं बोलून माझ्याकडे. म्हणलं काय सर, मी म्हटलं बेटा तू शेताला जातोस. हो की सर, होतोच शेताला जातो की. वाव, केव्हा जातोस? आता ह्या केव्हा जातोस म्हणता काय सांगलं. शाळा सुटल्याशिवाय विकत जाईल. पहिलीचं लेकरू म्हणाले हा, त्याच्या बोलण्यामध्ये बघा काय टोन होता. साहेब शाळा सुटल्याशिवाय कशी शेताला जाते, शाळा सुटल्यावर मी शेताला जातो. काय बघतोस शेतामध्ये? तो महिना सप्टेंबर वगैरे होता. सर सगळं बघतो शेतातलं, पण शेतातलं बघतोस ते सगळं भाषणात सांगतोस का? हो की नाही सगळं काय झालं म्हणा. बघा विषय कसा वळवला. कर म्हटलं भाषण शेतीचे बघितलं असते. त्या लेकरानं काय म्हणावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्ही नाही सांगितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहे त्याला. ते सुरुवात त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणले की माझा हात खिशात गेला. 100 रुपये काढले मी नोट. तिथंच द्यायचं मोह व्हायचा मला. लेकराला मी पैसे द्यायचा. एखादा लेकरू चांगला बोलत तिथं 100 रुपये 200 रुपये 251 151 तिथंच बक्षीस द्यायचं त्यांना आणि निघून जायचं. छान वाटतं हो लेकरांना. आणि 100 दिलेत ना, नियती तुम्हाला 10 पट परत देते साहेब, 1000 परत देते. तुमच्या चरणावर नमस्कार या शिक्षकांच्या.
त्यांनी अनेक लाख रुपये माणसाहेब तुमच्याकडे दिले, तर त्याच्याकडे त्याच्या 10 पटीने पैसे तुमच्याकडे येतील, लक्षात ठेवा. असं होऊच शकत नाही की तुम्ही पैसे समाजाला दिले आणि समाजाकडनं नियतीकडनं तुमच्याकडे पैसे परत आले, असं होऊच शकत नाही. 100 पट पैसे तुमच्याकडे येतात. हे लिहून घ्या माझ्याकडनं. अगदी नोट हातात गेली की थांबा म्हटलं. ऐकवत काय म्हणते लेकरू, पहिलीचं पोरग, वय वर्ष 6. कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्यांना इतक्या वेळा ऐकलंय भाषण करताना सगळ्याकडनं हे तेच वाक्य जसच्या तसं बोललं ते लेकरू, माधव नावाचं लेकरू. आणि पुढे म्हणाला मी रोज शेताला जातो, शेतामध्ये गेले की मला शेतामध्ये हिरवेगार झाडं दिसतात, शेतामध्ये कापसाला बोंड आलेली दिसतात, हायब्रिडचे कंस निसवत, ते कंसामधून कणीस बाहेर आले, कापसाला बोंडा आले, तर हिरवगार आहे हो सगळं. आणि माझी माय, माझा बाप सगळे शेतामध्ये येतात. शाळा सुटल्यावर मी शेताला गेलो की मग अंधार पडते, आणि अंधार पडला की मग मी घरी येतो. म्हणजे माय घरी येते, माझा बाप घरी येते, मी घरी येतो. एवढं बोलून मी माझं भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणायला विसरला येते. गुरुजीचा चेहराच पहिला. मी म्हटलं सर, पहिलीला भाषण येणं असं म्हणला तुम्ही, हे लेकरू पहिलीचं आहे, काय भाषण केले तुम्ही, त्याला विषय काय देता? पडक्या वाड्याचे आत्मवर्त. काय विषय देता तुम्ही त्या पहिली दुसऱ्या लेकराला? पडक्या वाड्याचे आत्मवर्त. बोल कर भाषण तू आता. मी मुख्यमंत्री झालो तर, दुसरीचा तिसरीच्या पडला असले विषय देता. मी मुख्यमंत्री झालो तर बोल त्याच्यावरती. लेकरू बसते. साहेब हाताची घडी तोंडावर बोट गेल्या 70 वर्षात आम्ही लेकराला बोलू दिलं नाही. 70 वर्ष गेलेत आमचे, सत्यानाश केलाय आम्ही आमच्या समाजाचा सगळा. बोलून दिलं नाही. वर्गात गेलं की मग असले विषय द्यायचे. बोल मी पंतप्रधान झालो तर. अरे व्हायना होते, आताच व्हायना. त्याला आधी शेताकडे जाऊन चक्कर तर मागू द्या, त्याला बोलायला तर शिकू द्या, त्याला स्वतःची अभिव्यक्ती करू द्या, त्याला विचार करू द्या. आधी विचारच करू दिला नाही. आम्ही वर्गात गेले की छडी घेऊन धडधड आपटायचं, हाताची घडी तोंडावर पोट. दिवसभर एका तोंडावर बोट हो, कसे बोलतील हो. त्याच्यामध्ये साहेब प्रज्ञा आहे, त्याच्यामध्ये विचारशक्ती आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये आकलन आहे, त्याच्यामध्ये विश्लेषण आहे, त्याच्यामध्ये तर्काची ताकद आहे, त्याच्यामध्ये मोठं होण्याची MPSCला येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या लेकराजवळ सगळे आहे साहेब. पहिलीपासून हे काय दुसरी तिसरीला मी बोलत नाही, पहिलीच डोळ्यासमोर धरला मी माझा वर्ग. पहिलीच्या लेकराला साहेब हे सगळं करता येते, पण आम्ही त्याला बोलू देत नाही. दुर्दैवानं आपली माझा हे आता उस्मानाबाद पुरतं आहे बरं काय भाषण, राज्यातलं सगळं चित्र सांगतोय, बोलूच देत नाही. म्हणून मी शिक्षकाला विनंती करायचा, वर्गात जाऊन तुम्ही बोलू नका. 4थ्या वर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जस्ट शाळा सुरू झाली होती. मी एका सरला म्हटलं, सर तुम्हीच बोलता जरा जास्त, लेकराला बोलू देत नाही. ताई साहेब म्हणजे बोलल्याशिवाय कसं शिकवता येईल? नाही हो, त्यांना बोलू द्या. 4थ्या वर्गात गेलो. मी म्हटलं शिवाजी महाराज इथे शिकवलाय काय? नाही साहेब म्हणजे अजून सुरूच केलं नाही, आता तर शाळा सुरू झाली आहे. बघा मला पहिलाच धडा काढला मी. म्हणलं माझ्या प्रिय मित्रांनो, 4थीत पुरं महाराष्ट्रामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करणारा राजा कोण? सरला वाटलं हे शिकवायला सुरू केलं नाही, पोराला कुठे येते त्या? सगळ्यांनी हात वर केला. गुरुजी परेशान झाले, सगळे पोरं कसं काय? मी म्हटलं शेवटच्या पोरला, कारण शेवटी माझं कच्चे पोरं बसवतात. म्हणजे कच्चे नसतात हो, जगात पोरं कच्चं नाहीच म्हणे. जगात कच्च्या पोराला मी कनेक्टर करून दाखवतो तुम्हाला. इतकी बुद्धिमत्ता असते लेकराकडे. सगळ्या पोराने हात वर केला. मी शेवटच्या पोराला विचारलं, सांगा म्हणलं महाराष्ट्रामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे 4थीच्या पोराला दिलं उत्तर. इतिहास शिकवायला सुरू झाला नव्हता अजून. म्हणलं सर केवळ आपण शिकवत नाही, बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे त्यांशी दोस्ती करू. 1000 शिक्षक आहेत, PVI शिक्षक आहे, भाषण शिक्षक आहेत, वर्तमानपत्र शिक्षक आहेत. पोरानं उत्तर दिलं. आणि नुसतं शिवाजी नाही म्हणाला तो लेकरू आमचं, छत्रपती शिवाजी महाराज. कधी कधी आम्ही मोठे माणसं बोलताना शिवाजी म्हणतो, एकेरी बोलतो दुर्दैवानं. पण त्या 4थीच्या लेकरांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं स्वतःचं राज्य म्हणजे काय? मी फक्त प्रश्न विचारले. बाजूला गुरुजी हेडमास्तर उभे. स्वतःचं राज्य म्हणजे काय? सगळ्यांनी हात वर केला. पुन्हा थोडा वेळ 1 मिनिट थांबलो. म्हणून नक्की येते का उत्तर? अर्धे हात खाली आहे. ज्याचा हात म्हणलं तू सांग. थोडा अडखळला म्हणला स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. सरांना आश्चर्य वाटलं. मी म्हटलं सर आम्ही लेकराला सगळं येते हो, शपथ सांगतो खरं सगळं येते लेकराला. त्या लेकरांना आम्ही शिकायला प्रेरित करत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झालाय. फक्त 2500 वर्षापूर्वी रुसो नावाचा विचारवंत म्हणाला होता, तुम्ही शिकवणं कमी करा, शिकणं वाढवा. 25-75 प्रमाण करा. तुम्ही 25% शिकवा, 75% शिकू द्या लेकराला, कलेक्टर होतील लेकर. पण आमचं उलट प्रमाण आहे. आम्ही 75, 80, 90% आम्ही शिकवतो. आम्हाला वाटतं आम्ही शिकल्याशिवाय लेकर शिकतच नाही. त्याला काही नाही लेकराला.
मातीचा गोळा आहे, येऊ आहे, तेव्हा आहे काही म्हणलेलं पूर्वी. मी म्हटलं त्या लेकरांना अतिशय उत्तम शिकवता येतं, छान येतं. मी पुढचा प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? सगळ्यांनी हात वर केला. गुरुजी म्हणले याला तुम्ही काही शिकवलं नाही सर. हे सांग म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव आई जिजाऊ होते. काय सन्मान आईबद्दल, अप्रतिम अशा प्रकारचा विचार. त्यांनी सगळं उत्तर दिले. मी म्हणलं सर आता शिकवा म्हणलं पुढचं, आता काय शिकवायचं ते. म्हणजे काय शिकवू सर, सगळंच येते लेकरायला माझ्या. हेच कळलं नाही मला, आम्हाला 70 वर्ष लेकराला सगळं येते हेच आम्हाला कळलं नाही सर, म्हणून प्रॉब्लेम आलाय. पण उस्मानाबाद मध्ये ही स्थिती नव्हती बरं का. त्या भूम मध्ये शिवदास नलावडे नावाचे गट शिक्षणाधिकारी होते. अपवाद असतात काही, त्याच्याबद्दल ती काय व्हायचं हे व्हायचं. पण कुठल्याही शाळेत आम्ही गेलो, माणेसाहेब सोबत असायचे, सगळे विस्ताराधिकारी मी घेऊन जायचा. साहेब प्रत्येक पोराचा हात वर असायचा. काय आनंद वाटायचा खरं सांगू. म्हणजे याचसाठी केला होता अट्टहास. शिक्षणाधिकारी झाल्याचं खरं कृतार्थ सफळ सुफळ आनंद कुठे मिळाला तर तो उस्मानाबाद जिल्ह्यात मिळाला. फक्त त्यात एरवी वाटायचं कशाला कुठून झालोय शिक्षणाधिकारी करकरुग. त्या कलंबर मध्ये आज कपाडे साहेब बोलले तसं त्या गावात जिथं मी गुरुजी होतो, मास्तर म्हणतात बरं का, माफ करा मला, काही लोकांना मास्तर म्हणलेला आवडत नाही, टीका होता. पण मला आजही गावात गेले की आमचं मास्तर आलं म्हणून सगळा गाव जमतो तिथं. जिथं तो पीआय भबान आता उदाहरण दिलं त्यांनी. रस्त्यामध्ये उतरतो, मी आता भाजी बिजी आणायला जातो, दादासाहेब आता बायकोनं सांगितलं सगळे काम करत असतो, भाजी आणतो, फळा आणतो, सगळं करतो. आता तुम्ही फोन करून विचारा. आणि जेव्हा भाजी आणायला जातो तेव्हा रस्त्याने पायी चालताना जर त्या भबानची गाडी आली, पीआय आता डीवायएसपीला प्रमोशनला डीवाय, तर ती गाडी थांबवतो, उतरतो, खाली उतरून पाया पडतो बूट काढून. मी म्हटलं तुम्ही डीवायएसपी आहात साहेब, आता पाया पडणं बरोबरच येत आहे. तो म्हणतो सर नांदेड नावाचा गुरुजी आमच्या गावात आला नसता तर मी जनावर ओळायला शेतामध्ये राहिलो असतो आज इथं. केवळ एका मास्तराने मला शिकवलं. त्या गुरुजीने मला पहिलीपासून एमपीएससी, पहिली दुसरीपासून पहिलीपासून एमपीएससी काय असते आमच्या कानामध्ये पक्क रुजवलं होतं. म्हणून मी आज या पदात या ड्रेसवर आहे. या ड्रेसला महत्व नाही. मी 100 वेळा रस्त्यात पाया पडू शकतो. आम्ही गुरुजी भाग्यवान असतो. शिक्षणाधिकाऱ्याच्या कोण पाया पडले साहेब? काय 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 बोलतात ते देवालाच माहित पडलं. काय बोलणं आता. पण खऱ्या अर्थानं शिक्षकाच्या चरणावर नमस्कार करणारा समाज या देशामध्ये आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, तुम्ही शिक्षक बहिणीनो, तुम्ही शिक्षक झालात की नाही, चांगलं झालं अतिशय. ठीक आहे, जे बुद्धिवान आहे ते डिपार्टमेंट सोडून गेले, पण तिथं गेले तरी ते शांत बसत नाही का. जे मी म्हटलं तुम्हाला, मला गडचिरोलीहून फोन आला, सर मी PSI बोलतो. म्हटलं यस बोला साहेब, काय काम आहे? नाही तर काय झालं, काय राहते आमच्या मागे केसेस आणले लावतात लोक, कुठं चुकीची मान्यता दिली म्हणून पोलीस केस होते, फौजदारी होती, काय होते आमच्यावर अधिकाऱ्यावर. तर ते PSI मध्ये मी घाबरलो. मला काय झाली कटकट अजून म्हणलं, नाही साहेब मी तुमचा शिक्षक आहे उस्मानाबादचा, इथं आता PSI म्हणून जॉईन झालो. वाव वाव म्हटलं, छान झालं. म्हटलं PSI साहेब, नाही साहेब येणार भेटायला, मला भेटायला यायचं तुम्हाला. म्हटलं सर खरंच किती धन्य आहे मी की माझे शिक्षक अशा मोठमोठ्या पदावर गेले. पण साहेब तिथं गेलो तरी शाळेत जातो अगोदर. बघा पुढचं वाक्य काय होतं. ज्या शिक्षकांनी PSI ची पदवी मिळवली उस्मानाबाद जिल्ह्यात, ते शिक्षक म्हणतात मी शाळेत जाऊन शिक्षकांना विचारत असतो, सर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, गावातला कोणी त्रास देत असेल तर मला सांगा, कोण त्रास देते मी त्याचं बघतो गंमत. शिक्षक इतके आनंदी होतात कारण आमच्या एवढं गरीब प्राणी कोणी नाही हो. खेड्यामध्ये कोणी दारू प्यावे नाही, मला शिव्या घालाव्या. 4 वाजले की त्या कलंबरमध्ये देखील हो साहेब, 4 वाजले कोणीतरी पिलेले 4 जण यायचे झुकत झुकत. कुठे गेले ते नांदेडे नाही का त्याला साल्याला घ्या. म्हणजे दिवसभर घाम घालून शिकवलेला संध्याकाळी 4 जण शिवा खायच्या. पण आम्ही इतके संयमी होतो की एके दिवशी त्याला शरण यायला लावलं, एक शब्द बोला नाही आम्ही. म्हटलं जाऊ दे, जे एकनाथ महाराजांच्या अंगावर 100 वेळा थुंकलं होतं एक माणूस, 100 वेळा स्नान केली. महाराजांनी सांगितलं घरी जाऊन की मी तुझा उपकार कधी विसरणार नाही, कारण 100 वेळा थुंकलास तू माझ्या अंगावर पान खाऊन, 100 वेळा गोदावरीची स्नान झाली की मी तुझ्यामुळे झालं ते तुझ्या पायावर मी नमस्कार करतो. या एकनाथाचा आणि संतांचा संदेश आमच्याकडे होता. आम्ही कधी रागावलो नाही कोणावर, कधी नाही. मला जीबीमध्ये म्हणायचे याला राग कसा येत नसेल नांदेडीला, इतकं बोलता आम्ही मेंबर सगळे, हे रागात कसं येत नसेल. मी म्हटलं राग येणं आम्हाला माहितच नाही, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही संत आहोत, आम्ही सैनिक आहोत, शूरसीमेवर लढणारे. सगळे जे कोणी चांगलं आहे ते सगळं आमच्यामध्ये दडलेलं आहे शिक्षकांमध्ये, आणि म्हणून आम्हाला राग येत नाही. अर्थात प्रेम करायचं. उस्मानाबाद जिल्हा अपवाद होता त्याला. इथल्या जीवित अध्यक्ष ताई आम्हाला कधीही त्रास झाला नाही. खरंच मला हे कोडं सुटलं नाही, मला मरेपर्यंत कोडं सुटलं असं मला वाटतही नाही. इथले पदाधिकारी असे कसे, इथले शिक्षक असे कसे, संघटना अशा कशा, अधिकारी कसे, उत्तम. म्हणून माझ्या प्रिय शिक्षक भावा बहिणींचं भाग्य म्हणावं की या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करताय, अप्रतिम असे त्या लेकरांसाठी करताय, ते करत राहा. मानेसाहेब खूप छान करताय की आपल्या या कामामुळं महाराष्ट्रापुढे एक आदर्श निर्माण होतो आहे.
आपलं प्रेझेंटेशन अनेक वेळा झालंय सगळीकडं, आणि त्या प्रेझेंटेशनमुळे अनेक लोक नावं करतात. त्या कुमटेपीठला एक ताई आहे आमची, प्रतिभाताई भराडे साहेब. सगळे आदिवासी विद्यार्थी आहेत, कुठल्याही पोराला इंग्रजी बोलायला लावा. पहिलीचे पोरं इंग्रजी बोलतात साहेब, पहिलीचे पोरं. अजून काय पाहिजे आता? अमेरिकेत जायला, रशियात जायला काय अडचण लेकराला आहे. मी माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, बघा मी माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यात कधी म्हणजे बोलून बोलून अशी सवय लागली आहे की मी माझ्या नांदेड जिल्ह्यात बनायची, मी माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यात. आणि ते खरं आहे. या जिल्ह्यामध्ये मानेसाहेब आपण 1200 इंग्रजीच्या वाक्याचे पुस्तक तयार केलं. आठवत असेल तुम्हाला? 10 लोक बसवले आम्ही शिक्षक, आणि सगळ्या शाळेला पुस्तक दिलं. म्हटलं हे पुस्तकात ते 1200 वाक्य वाचा, तुम्हाला एकही शब्द मराठी बोलायची गरजच नाही. इतकं सुंदर पुस्तक आहे ते. नंतर राज्यातल्या प्रत्येक शाळेत पुस्तक गेलं, ते शिक्षक इंग्रजी बोलायला शिकायला लागले. मी शाळेत गेल्यानंतर अनेक वेळा उस्मानाबादला म्हणायचा, सर इंग्रजी बोला हो. इंग्रजी इतकी भीती आमच्या मनात, तुम्ही इंग्रजी बोलात की लेकरं इंग्रजी बोलतात. त्या 1200 वाक्याचं पुस्तक अजूनही महाराष्ट्रातले लोक म्हणतात आम्हाला पाठवा उस्मानाबाद जिल्ह्यातलं. मी मानेसाहेबांना विनंती करतो, साहेब एखादी परत असेल तर खरंच मला परत द्या ते पुस्तक, ज्याने कुठे तयार केलं शाळेमध्ये असेल. साहेब वर्गात जाऊन मी म्हटलं शिक्षक मित्रांना, सर इंग्रजी का बोलणार? ते म्हणतात साहेब मलाच इंग्रजी येणार, मी कुठे इंग्रजी बोलू? अहो तुम्हाला येणार नाही, तुम्ही बोला हो, न येणारे इंग्रजी बोला, 10 शब्द मराठी वापरा. पण माधव यू कम हिअर, माधव सीट हिअर, माधव हेअर आर यू गोईंग, माधव व्हॉट इज युअर फादर, माधव व्हॉट इज युअर मदर, माधव व्हेर इज युअर बुक, व्हेर इज युअर नोटबुक, व्हेर इज माधव व्हॉट इज धिस. माधव सांगा दॅट इज पेन, म्हणून द्या दिस इज पेन, दॅट इज पेन, काही म्हणू द्या. मी माझ्या प्रिय शिक्षक मित्रांना विनंती करतो, इंग्रजीचा तास इंग्रजीमध्येच घ्या. मला अजूनही आठवते रामकृष्ण मोरे साहेब शिक्षण मंत्री होते. एकदा मीटिंग मध्ये मी म्हटलं मोरे साहेब एक विनंती आहे. ते म्हणजे काय हो साहेब? साहेब खेडे पाडे वाडी तांडे, 4 आवडीचे शब्द माझ्या. या खेड्या पाड्यात वाडी तांड्यातल्या खऱ्या अर्थाने समाज बहुजन समाजाचा उद्धार करायचा असेल ना साहेब इंग्रजी जाणलं पाहिजे. काय करावं साहेब? पहिलीपासून इंग्रजी सुरू करा म्हटलं. एक वाक्य बोलल्याबरोबर मोरे साहेबांनी आणलेले जिया करून द्या मला तयार त्याचा. आणि रात्रंदिवस एकच ध्यास, खेड्यापाड्यातले लेकरं आमचे शिकले पाहिजे. रात्रभर बसून जीआर तयार करतो तो पहिलीच्या इंग्रजीचा साहेब. जीआर काढला पण ते जीआरचं वाटून करून टाकलं. इंग्रजी वर्गात जातात गुरुजी आमचे, दिस इज पेन, हा पेन आहे रे म्हणा, दिस इज पेन. बरं म्हणतात हा पेन आहे. मी म्हटलं सर त्याच्याऐवजी इंग्रजी बोलावं सोपं सोपं, काही म्हणतात तुझ्या पाया पडता आम्ही सोपं इंग्रजी बोलायला काय फरक पडतो? व्हॉट इज धिस, मुलं सांगतात दॅट इज पेन, पण दॅट इज म्हणतील, दिस इज म्हणतील, नुसतं पेन म्हणतील, म्हणून त्याला काय फरक पडतो? व्हेर इज धिस, व्हेर इज माय पेन, इन पाकेट एवढंच म्हणतील. माय पेन इज इन माय पाकेट, माय युअर पेन इज इन युअर पाकेट, काही म्हणतील, पण बोला ना काही फरक पडत नाही. म्हटलं गाडगं मडकं वाटी तांब्या परात इंग्रजी मराठीमध्ये मराठीच बोला, काही फरक पडत नाही. पण 1 तास इंग्रजी बोला वर्गामध्ये. खरं सांगू साहेब 6 महिने जर तुम्ही 1 तास इंग्रजी बोला वर्गामध्ये तर माझं पहिली झाली गुरु खडखड इंग्रजी बोलला गेलं तर मला कोणतीही शिक्षा करा, कोणतीही शिक्षा करा. परफेक्ट इंग्रजी बोलतात लेकरं. या बीटमध्ये चांगली स्थिती आहे. भराडे मॅडमच्या भराडे ताईच्या बीटमध्ये चांगली स्थिती आहे. राज्यातल्या इतर विस्तार अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि माझ्या शिक्षक बांधवांना विनंती आहे, वर्गात गेल्यानंतर सांगायचं आय एम सो अँड सो, आय एम गोईंग नांदेडे, हु आर यू. प्रत्येक लेकरू सांगते. 17 वेळा विचारा हु आर यू, हु आर यू, हु आर यू. लेकर सांगतात आय एम माधव, आय एम सदाशिव, आय एम गोविंद, आय एम, जे नाव सांगतील ते सांगतील. साहेब पहिल्या दिवसापासून इंग्रजीची तयारी होते. मी इंग्रजी विनंती करतो मानेसाहेबांच्या बीटमधल्या शिक्षक मित्रांना आणि शिक्षिका भगिनींना आमच्या की इथून गेल्यानंतर तुम्ही तर उत्तम काम करताय. खरं तर तुम्हाला काही सांगावं असं अजिबात नाही बरं का, इतकं चांगलं काम आहे. कपाळे साहेबांना मी रस्त्याने येताना त्यांच्या दिलेल्या PDF वाचत होतो. मी कपाळे साहेब त्यागात पशु पाषाण पूज्यते, त्याग केला की सारं जग पूजा करत असते. आम्ही बैलाची तर पूजा करतो पोळ्याच्या दिवशी कृतज्ञता म्हणून, कारण त्याने त्याग केलाय आमच्यासाठी. साहेब त्याग करणाऱ्या शिक्षकांच्या चरणावर फक्त नमस्कार करावा, कोणी दुसरं काही बोलू नये, त्यांना फक्त नमस्कार करावा. साहेब शिक्षक उत्तम काम करू शकतील. या त्यागाचं उदाहरण त्यांनी त्या PDF मध्ये दिलंय. मला अतिशय आनंद झाला. वेळ व्हायचा ना, कारण 40 मिनिटापासून बोलतोय मी. अध्यक्ष ताईचा मला ऐकायचं, मी येताना गाडीमध्ये ऐकलं. ताई खरंच तुमचं अभिनंदन, आणि तुमच्यासारखे खरंच उत्तम पदावर गेले पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं की खऱ्या त्या प्राध्यापिका आहेत. प्राध्यापक म्हणजे आमचा वडील भाऊ शिक्षकच, आम्ही त्याला शिक्षकच समजतो. म्हणून आर्य चाणक्य म्हणायचे शिक्षक, मी हे सगळ्या भाषणात राज्यात सांगत असतो, शिक्षक कभी सामान्य नहीं होता, विनाश और निर्माण उसके गोद में बनता है. राष्ट्राचा नाश करायचा की विकास करायचा आम्हाला सांगा, आम्ही करतो. काय करायचे ते फार सन्मान आहे जगामध्ये. आणि याही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षक मित्रांना मानेसाहेब तुम्ही सन्मान देत आहात. केवळ त्या सन्मानामुळे इतकं उत्तम घडले. नाही तर 4 जण तरी विरोध केले असते मानेसाहेबांना, 4 जण अर्ज केले असते अध्यक्ष मॅडमकर की मानेसाहेब आम्हाला शोषण करायला, आम्हाला त्रास द्यायचा, आम्हाला पिळवणूक करायला, आम्हाला पैसे मागायचे. एकही अर्ज केला नाही. याचा अर्थ 100% शिक्षकांनी नेतृत्व मान्य केले साहेब तुमचं. आणि मी म्हटलं तसं प्रेम, विश्वास आणि सन्मान
लेकरांना सन्मान द्यावं शाळेत, त्या लेकर प्रगती करतात. आणि आईबापाला सांगा या पुढे माधव असेल तर माधवच नाव म्हणा. माधव, म्हादड्या, म्हादड्या काय काय ऐकू येते वाईट वाईट हो. त्या आईबापाला सगळ्यांना निक्षून सांगा माधव तर माधवराव. आई जिजाऊ छत्रपतीला राजे म्हणायच्या, कधीच शिवाजी म्हणाले नाहीत आई जिजाऊ, कधीच नाही. राजे या, बसा, सेवन करा, भोजन करा, खेळा. आई जिजाऊ आवाजावर बोलायचे आम्हाला. आमच्या आईनं हे जर घरात वातावरण सुरू केलं तर खूप चांगलं होईल. अध्यक्ष मॅडम, आपलं खरंच आम्ही अभिनंदन करतो. आपल्याबद्दल इतकं चांगलं ऐकलंय मी, खूप चांगलं ऐकलं, खूप चांगलं वाटतं साहेब. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी चांगली माणसं निर्माण झाली तर त्या दिवशी दुरितांचे तिमिर जावो, विश्वसुधारण सूर्य पाहो, सोजे वांछिल तो ते लाहो प्राणी जातात. त्या दिवशी त्या प्रत्येक माणसाला सन्मानाचे नवे दिवस निर्माण होतील. आणि आमचं प्रत्येक लेकरू साहेब बेकारपणे फिरणार नाही. 10 कोटी आज बेकार फिरतायत, गुटखे खातायत, तंबाखू खातायत, दारू पितायत तरुण पोरं गावामध्ये. साहेब जागते रहो, को जागृती. नियती म्हणाली छत्रपती शिवाजी महाराजांना. महाराज म्हणाले अहम जागृती, मी जागा आहे, मी हे स्वराज्य निर्माण करीन, मी त्या माणसाला इथे आया बहिणींना सन्मान देईन आणि त्या युवकांना मी व्यसनमुक्त करीन. दिवस खूप वाईट झालेत. आज हे नेतृत्व करण्याचं काम आता शिक्षकावर जबाबदारी आली आहे, आता दुसऱ्यावर जबाबदारी नाही. साहेब व्यसनमुक्त देश आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर गुरुजी आपण करूया, गावात जाऊन आपण व्यसनमुक्त होऊ. स्वकीर्ती कानीन ऐकावी, पूज्यता डोळानं पाहावी. स्वतःबद्दल चांगलं कधी ऐकू नये. कपाळे साहेब माझं कौतुक करताना मला अंतकरणाचा त्रास होत होता. कशाला हे माझं कौतुक करायला बाबा, इतकं तळमळ होती ती मनामध्ये की स्वतःबद्दलचं वाईट तेवढं ऐकावं, टीका तेवढी ऐकावी, चांगलं तेवढं ऐकूच नाही. पण साहेबांनी मला कौतुक करते मला. आणि हे म्हणून हे जे काही चांगुलपण आहे ते चांगुलपण आत निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केलाय. त्या छोटीशी गोष्ट अगदी संपवतो आता, कारण मला ताईचं ऐकायचंय अध्यक्ष मॅडमचे, कारण त्या हाडाच्या शिक्षिका आहेत ना. आणि आमचा शिक्षक त्या पदावर बसलाय, अध्यक्ष पदावर. त्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. मी युवा असताना आमचे सगळे गुरुजी म्हणायचे की आमच्याच जातीचा, माझ्या जातीचे भेटो मज कोणी. तुकोबाने म्हटले माझ्या जातीचे मला माणसं भेटू दे. ती जात म्हणजे लिंगायत, मराठा हे नाही, तशी जात नाही. आमच्या जातीचे म्हणजे आमच्यासारखं काम करणारे, आमच्या आवडीचं काम आम्हाला देणारे आणि आमच्या कामाचा सन्मान करणारे, ते माझ्या जातीचे मला भेटावे. ताई देखील आमच्याच जातीचे आहेत, शिक्षणाच्या जातीत त्या. आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. शंकर दयाळ शर्मा अमिरातीमध्ये उतरले होते एकदा विमानात. प्रसार माध्यमातली ही गोष्ट आहे, तुम्ही ऐकली असेल. शंकर दयाळ शर्माला घेण्यासाठी त्या अरब अमिरातीचा राजा आला. तिथं अशी पद्धत अजिबात नाही, राजा कुठंच जात नाही. कितीही मोठ्या देशाचा राष्ट्रपती येऊ की पंतप्रधान येऊ, तो स्वतःची छत्री घेऊन त्या विमानात घुसला आणि शंकर दयाळ शर्माच्या पायावर नमस्कार करून छत्री हातात घेऊन राजा विमानातनं खाली उतरवलं. आम्ही म्हणजे त्या अरब अमिरातीच्या राजानं पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही आतापर्यंत कधीच अरब अमिराती म्हणजे प्रचंड श्रीमंत आहे, वैभव सगळं नांदते तिथं, ते कोणालाच महत्व देत नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारला की राजे तुम्ही त्याला आत घ्यायला कसं काय गेलात भारताच्या राष्ट्रपतीला शंकर दयाळ शर्माला. ते म्हणाले मी राष्ट्रपतीला उतरायला गेलो होतो, मला शिकवायला ते शिक्षक होते पुणे विद्यापीठात, मी माझ्या गुरुजींना उतरायला गेलो होतो, माझ्या शिक्षकाच्या सन्मानासाठी मी राजा तिथे येऊन विमानातून त्याला खाली उतरलो. माझ्या अंगावर शहारी येतात हे बोलताना, तुम्हाला देणारच प्रश्नच नाही. माझ्या शिक्षकाच्या चरणावर नमस्कार करायला आम्ही अरब अमिरातीचा राजा या विमानामध्ये आला, सगळे संकेत मोडून टाकले. ज्याला म्हणतात शिक्षकाचा सन्मान. साहेब आमच्या समाजामध्ये, आमच्या देशामध्ये राज्यावर फिरताना सांगायचा की आम्ही शिक्षकाला सन्मान द्यायला सुरुवात केला की हा समाज सुधारला म्हणून समजा. जोपर्यंत आम्ही शिक्षकाचा अपमान करणार आहोत, शिक्षकाला काहीतरी बोलणार आहोत, शेंबड्या पोरांची शाळा, शाळेत काय जायचंय. मी 15,000 सरपंच साहेबांचं प्रशिक्षण करतोय सध्या यशदाच्या माध्यमातून. 100 सरपंचांना एकत्र बोलतोय मी. त्यावेळी हाच विचार, उस्मानाबाद जिल्ह्यातले सरपंच भेटले की बाहेर येतात, साहेब फोटो काढू द्या, तुम्ही उस्मानाबादला होतात म्हणलं, उस्मानाबादचे सरपंच आहेत का, आम्हाला आनंदच वाटतो म्हटलं, इतकं उत्तम. आणि म्हणून शिक्षक सन्मानाचा एक नवपर्व मागे साहेबांनी त्यांच्या पीठमध्ये सुरू केलंय. इतरही विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांना माझी विनंती आहे, आदरणीय अध्यक्ष महोदय इथं आहेत, त्यामुळं आपल्याला काही कमी पडेल असं वाटत नाही आम्हाला शाळेत आता. कारण राजेयाची करता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे. कल्प वृक्षातळी जो कोणी बैसला, काय उणे सांगा त्याला मज. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरवलो गुरु कृपे. आमच्या गुरुच त्या पदावर बसल्यात, काय कमी पडणार नाही. आमच्या शिक्षकांना, आमच्या विस्तार अधिकाऱ्यांना, आम्हाला कोणालाही कमी पडणार नाही. आणि उस्मानाबाद जिल्हा आजही टॉप आहे. पुढच्या भविष्य काळामध्ये जिल्हाधिकारी निर्माण करणारा जिल्हा, तहसीलदार निर्माण करणारा जिल्हा,
गट विकास अधिकारी निर्माण करणारा जिल्हा, डॉक्टर निर्माण करणारा जिल्हा, इंजिनियर निर्माण करणारा जिल्हा आणि प्राध्यापक निर्माण करणारा जिल्हा देशात कोणता असेल तर तो फक्त उस्मानाबाद आहे. हे एके दिवशी आम्हाला नक्की ऐकायला मिळेल, याची मला पूर्ण खात्री आहे आणि शाश्वती आहे. जास्त बोलणार आता, कारण अजून भाषण 3-4 तास करू शकतो, इतके विषय आहेत. पण ताईचं मला ऐकायचंय. आणि एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा एखाद्या बीटच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम आल्या, लक्षात घ्या. इतक्या छोट्या कार्यक्रमाला आपला बीट म्हणजे आमचे 40-50 शाळा जास्तीत जास्त 50 शाळेसाठी गेल्या 2-3 तास पासून आदरणीय सभापती ताई आणि आदरणीय अध्यक्षा मॅडम 3 तासापासून इथे बसून आहेत. माने साहेब, हा तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे, हा विजय आहे तुमच्या उत्तम कामाचा आणि आमच्या शिक्षक भावा बहिणींनी केलेल्या कामाचा सन्मान आहे. अजून तुम्हाला पुरस्कार द्यायचे आहेत आम्हाला. जाऊ द्या म्हणू द्या, वेळ कुठं घालण्यापेक्षा तुमच्या घातलेली बरी. त्यामुळे आम्ही विचार केला की जाऊ द्या, वेळ काय लागणार आहे तिला उद्या. दादा म्हणाले तुम्ही मध्ये जाणार, पण नाही गेले ते, बसले तुम्ही म्हणजे सर 5 मिनिटं ऐकतो निघून जातो. म्हटलं अजिबात नाही. शिक्षक संघटनेचे लोक जसे असतील तसे आमचे शिक्षकही असतात. यथा राजा तथा प्रजा, तसे शिक्षण अधिकारी तसे अधिकारी इतर आणि तसेच शिक्षक असतात. मला अतिशय आनंद वाटला या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांनी आम्हाला बोलवलं. कपाळे साहेब, मी आणि शिवराम पाटील तिघे आलो. आम्हाला खूप आनंद झाला. उस्मानाबाद म्हणजे माझे माहेर उस्मानाबाद, पंढरीच्या उस्मानाबाद म्हणत असतो आम्ही, कारण तेरणीच्या तीरानं पवित्र केलेला हा अप्रतिम असा जिल्हा आहे. इथं शुभंकर आणि शुभंकारीच गोष्टी बोलल्या जातात आणि इथं अतिशय उत्तम अशा प्रकारे विद्यार्थी घडवले जातात. आणि म्हणून असफलता एक चुनौती है, स्वीकार करो या पुढच्या कामासाठी. आणि माने साहेबांसारखंच मी शिक्षणाधिकाऱ्याला बोलेल फोनवर की ज्या जिल्ह्यामध्ये आधीच वातावरण चांगलं आहे तिथं उत्तम वातावरण तयार करा. प्रत्येक शिक्षकाजवळ जा, शाळेत जा. आम्ही पहाटे 4ला चिठ्ठी उचलून शाळेला जात गेलो. कोणाला सस्पेंड करण्यासाठी नाही, शिक्षकाच्या दर्शनासाठी, शिक्षकाला भेटण्यासाठी. आणि शिक्षकाची भेट अशी होत नाही पण आम्ही पहाटे 4-5ला चिठ्ठी उचलायची. जे गाव निघालं त्या गावाला जायचं. थोडसा आमचा नंबर त्या रमणी साहेबांच्या परीक्षेमध्ये प्रत्येक गाव पहिलाच यायचा. औरंगाबादच्या सभापती, जिल्हा परिषद सभापती साहेबांनी सांगितलं साहेब खोटे आहेत दुसऱ्या बच्चे. आणि मी बघतो तो म्हणलं या साहेब काय हरकत नाही. साळुंके किंवा सोळुंके नाव होतं, सोळुंके साहेब. आम्ही म्हणलं या साहेब तुमचं स्वागत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आपले शिक्षण समितीचे मेंबर घेऊन इथं आले, रेस्ट हाऊसला उतरले. सकाळी आम्ही गेलो पहाटे. कपाळे साहेब, आम्ही म्हटलं साहेब उस्मानाबाद जिल्हा गेल्या 3-4 वर्षापासून पहिला येतोय, तुम्हाला त्याचा संशय आहे, एक करा. आता कुठं चालणार आहे तुम्ही सांगा. म्हणजे साहेब मी नाव सांगितलं, तुम्ही म्हणाल मॅनेज केलेल्या गावला गेले. म्हणजे चिठ्ठी उचलायची डबाच होता आमचा. 800 शाळेत चिठ्ठी निघाली, एक चिठ्ठी उचलली. साहेब वंजारवाडी नावाचं गाव निघालं, बहुतेक भूम किंवा मराठीमध्ये होतं. भूममध्ये एका वंजारवाडी गाव निघालं. निघा म्हटलं. ते म्हणले मोबाईल नव्हते त्यावेळी. आम्ही काही सांगायला गाडीत बसलो आम्ही फटाफट गाड्या. साहेब शाळा म्हटलं आमच्या 9 वाजता आहे. तिथं आम्ही 8ला पोहोचलो. सभापती साहेब खाली उतरले तर 8च्या 8 शिक्षक 8 वाजता शाळेत हजर. टंकन पहिला पराभव. हात जोडले. कसं म्हणले याला कोण सांगले साहेब चिठ्ठी तुम्ही उचलली म्हणून. आम्ही कुठं सांगितलं यांना की या शिक्षकांना आम्ही येतोय तुमच्याकडे आणि तुम्ही अलर्ट राहा. औरंगाबादचे सभापती साहेब गेले. नाही आम्ही बोललो म्हटलं तुमच्या समोर चिठ्ठी उचलली आणि मोबाईल नव्हते त्याला फोनच नव्हते काही. शाळेत कुठला बोला 8ही शिक्षक हजर. सभापतीचा चेहराच पडला. ते म्हणजे लक्ष इथंच सापडला आम्हाला, तुमचा जिल्हा पहिला काय येते प्रत्येक वेळा. साहेब म्हणजे 1 तास अगोदर येतात म्हणजे शिक्षक या शाळेमध्ये. वर्ग भरला लगेच, विद्यार्थी 100% उपस्थित. घनघन घनघन. 9ची शाळा 8ला घंटा वाजवला, शाळा भरली. दुसऱ्या वर्गात गेले सभापती साहेब. आम्ही गेल्यानंतर दुसरीचा वर्ग होता. वाव तुमच्या लक्षात आहे माझ्या साहेब. ते म्हणाले सभापती साहेब विचारा आता काय विचारायचं म्हणजे आमच्या लेकरांना काही विचारा. ते म्हणजे विहीर शब्द लिहा. सगळ्या प्रकारच्या हातवर एका मुलीला उभे दिले. लिहि म्हणजे पोरीने हातात खडू घेतला, सुंदर हस्ताक्षरामध्ये विहीर शब्द लिहिला. पण पहिली विनंती बीला दिली, हिलाही तिने पहिलीच विनंती दिली आणि विहीर. सभापती साहेब म्हणजे वा 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 काय छान टाळ्या होत्या. सगळे पोरं म्हणजे नाही सर चुकलं. सभापती साहेब म्हणजे बरोबर आहे म्हणजे काय चुकले. हला पहिली विहीर नाही सर, हला दुसरी विनंती पाहिजे. सभापती साहेब खालीच बसले असे, असा डोक्याला हात लावला. साहेब चला म्हणले आता इथून आम्ही काय बघणार. मला माहित नाही कोणती विनंती द्यावी. माहित आहे की मला विनंती कोणती द्यावं. हे उस्मानाबाद मध्ये शक्य आहे, भारतात कुठेही शक्य नाही. ते फक्त इथं शक्य आहे.
आहे लगेच बाहेर पडले, रानडे साहेब माफ करा, तुमच्या गुरुजीवर आम्ही संशय घेतला होता, हे काहीतरी चोऱ्या करतात, लबाड्या करतात, हे काहीतरी नकला देतात आणि म्हणून मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात दर महिन्यात पहिला नंबर येतो. मी म्हटलं साहेब शिक्षकांना नमस्कार करा आमच्या, त्यांनी केलंय, आम्ही नाही केलं, आम्ही अधिकारी आम्ही नाही केलं काही, आम्ही फक्त सन्मान देतो त्यांना, आम्ही फक्त त्यांचे प्रश्न सोडवतो, आम्ही फक्त त्यांना प्रेम करतो, आम्ही फक्त त्यांना विश्वास निर्माण करून देतो, आम्ही दुसरं काही करत नाही. असफल जास्त बोलना आता थांबवतोच आता. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम. समज बोलले, झोपूच देण्यात पण हे कोणाला, झोपही नको आणि चैनही नको. कलेक्टर करायचं लेकराला, शिक्षकांची झोप उडाली की लेकरांची झोप उडते, बरोबर अगदी. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू, धन्यवाद.